सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु घागरिया नाच दो
जय गजानन. मी सौ रमा जनार्दन नितसुरे, श्री गजानन महाराज उपासना केंद्र, नौपाडा, ठाणे. आपल्या उपासना केंद्राने प्रकट दिनाचं औचित्य साधून वेगवेगळ्या संतांच्या चरित्राची ओळख ऑनलाईन पद्धतीने आपल्याला नुकतीच करून दिली. आपण सर्वांनी त्याचा आनंद नक्कीच घेतला असेल. आज आपल्या लाडक्या गजानन माऊलींचा 147वा प्रकट दिन आहे. आज शेगाव नक्कीच प्रति पंढरपूर झालं असेल, पण गजानन भक्तीची चंद्रभागा मात्र आज गावागावातून नक्कीच वाहत असेल. याच चंद्रभागेला मिळणारा एक पवित्र झरा आत्ता आपल्या उपासना केंद्रात कीर्तन स्वरूपात उगम पावणार आहे. आजच्या आमंत्रित कीर्तनकार माननीय हरिभक्तीपरायण सौ प्राचीताई कर्वे या आहेत. आजच्या कीर्तनाबाबत त्यांच्याशी ज्या दिवशी फोनवर बोलणं झालं, नेमकं त्याच दिवशीच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये संत निवृत्तीनाथांचा म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु यांचा कीर्तनाविषयीचा एक श्लोक वाचण्यात आला. त्याचा उल्लेख इथे करावासा वाटतो. ते म्हणतात, रूपाचे रूपस विठ्ठल नामवेश, पंढरी निवास आत्माराम, पुंडलिक भाग्य वळले संपूर्ण, दिननिशी कीर्तन विठ्ठल हरी, त्रैलोक्य उद्धरे ऐसी पभेत्वरे, कीर्तन निर्धारे तरुण पाव. म्हणजे विश्वातील सर्व अलौकिक रूपे ज्यामध्ये सामावलेली आहेत असा श्री विठ्ठल, तो आत्मस्वरूप परमात्मा पंढरपुरात राहतो. पंढरपूरचा विठोबा सर्वोच्च परमेश्वराचेच एक रूप आहे. भक्त पुंडलिकाचं भाग्य थोर की त्यामुळे हा परमेश्वर इथे पंढरपुरात प्रकटला. निवृत्तीनाथ पुढे असेही म्हणतात की या पुंडलिकामुळे त्यांनाही रात्रंदिवस कीर्तन करण्याचा लाभ मिळाला. आता पुढे जे मी वाचणार आहे ते आपल्या आजच्या कीर्तनाच्या दृष्टीने त्याचा संबंध खूप चांगला आहे. या श्लोकात निवृत्तीनाथ यांनी असंही सांगितलं आहे की परमेश्वराचं गुणगान हे कीर्तन करणाऱ्या भक्तालाच नाही, तर ते ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि ज्या ठिकाणी हे कीर्तन होते त्या ठिकाणालाही दिव्यत्व देतं. परमेश्वरी कृपा प्राप्त करून देणारं कीर्तन खात्रीने सर्व संकट दूर करतं. अगदी हाच दृढ विश्वास आजच्या आपल्या आमंत्रित कीर्तनकार माननीय हरिभक्तीपरायण सौ प्राचीताई कर्वे यांनाही वाटतो. त्यांचे कीर्तन सुरू असताना श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सहवास, उपस्थिती व आशीर्वाद कायम कीर्तनाच्या ठिकाणी बरोबर असतो अशी त्यांची श्रद्धा व विश्वास आहे. प्राचीताई या मूळच्या कल्याणच्या. शालेय शिक्षण सुभेदारवाडा या प्रख्यात शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण कल्याणच्याच बिर्ला कॉलेजमधलं. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पारंपरिक विचारसरणीची होती. त्यांची आई नोकरी करत असे. प्राचीताईंना खरं तर लहानपणापासून नृत्यकलेची खूप आवड होती, पण घरातील वातावरणामुळे वडिलांचा नृत्याला विरोध होता, तर शिक्षणाला मात्र प्रोत्साहन होतं. त्यांचे वडील श्री विश्वास बाळकृष्ण जैन हे गजानन महाराज भक्त. त्यांची वार्षिक शेगाव यात्रा बहुधा होतच असे. त्यांना गजानन महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे. मुलीने म्हणजेच प्राचीताईंनी उच्च शिक्षण पूर्ण करावं ही त्यांची स्वाभाविक इच्छा. प्राचीताईंनी प्रथम प्रयत्नात सनदी लेखापाल म्हणजे CA होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर अर्थातच मोठ्या खाजगी कंपनीत मोठ्या पदावर काम. विविध कंपन्यांमध्ये विविध पदांवर गेली 18 वर्ष त्या जबाबदारीची कामं पार पाडत आहेत. त्यांचा विवाह श्री रोहित कर्वे यांच्याशी झाला असून श्री कर्वे हे देखील चार्टर्ड अकाउंटंट आहेत. पती तसेच सासूबाई यांनी प्राचीताईंना नृत्य तसेच अन्य कला शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानुसार त्यांनी हरिभक्तीपरायण माननीय श्री अक्षयबुवा आयरे दहिसर यांच्याकडे कीर्तन व भरतनाट्यम हा नृत्य प्रकार शिकायला सुरुवात केली. त्यांनी भरतनाट्यमच्या 4 परीक्षांमध्ये यश संपादन केलं आहे. कीर्तन शिकवत असताना प्राचीताईंच्या गुरूंच्या असं लक्षात आलं की त्यांची ही शिष्या चांगले प्रवचन करू शकते. गुरूंनी त्यांना या बाबतीत प्रोत्साहन दिलं. ही प्रवचन कला आपल्यात कुठून आली याचा सविनय उल्लेख त्या असा करतात की 10वीत असताना म्हणजेच वयाच्या साधारण 15व्या-16व्या वर्षापासून त्या माननीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकांना जात असत. तिथे त्यांना दासबोध, मनाचे श्लोक याची गोडी लागली. तसंच सज्जनगडाची ओढ लागली. श्रवणकलाही साधली. सद्गुरू चरित्र वाचन, उपासना, नामस्मरण सुरू झालं, जे आज तागायत कायम आहे.
प्राचीतांची आई त्यांना सांगत असे की त्यांचे आजोबा म्हणजे बाबांचे बाबा चिपळ्या घेऊन भजनं म्हणत असत व तोच वारसा कदाचित त्यांना मिळाला आहे. साधारणपणे 3 वर्षापूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला. तिथे माननीय उमाताई तेंडोलकर या त्यांच्या गुरु आहेत. त्यांनी प्राचीताईंना झांजा कशा वाजवाव्यात इथपासून शिकवायला सुरुवात केली. यावर्षी मे महिना अखेर प्राचीताई कीर्तनालंकार ही पदवी मिळवतील. नृत्याच्या आवडीमुळे त्यांचे तालाचे ज्ञान पक्के होतेच, त्यामुळे त्यांनी गायनाची आवड जोपासायला सुरुवात केली. माननीय स्वातीताई रायकर या त्यांच्या गायनाच्या गुरु आहेत. विशेष म्हणजे स्वातीताई सुद्धा गजानन महाराज भक्त आहेत. आज आपल्या कार्यक्रमाला प्राचीताईंबरोबर त्या देखील येणार होत्या, पण प्रकट दिनाच्याच दुसऱ्या एका कार्यक्रमाला त्यांना जावं लागलं, त्याच्यामुळे आज आपला आणि त्यांचा भेटीचा योग नाही. या सर्व शैक्षणिक, करिअर व आध्यात्मिक प्रवासातही आरोग्यम धनसंपदा याची ही पूर्ण जाणीव प्राचीताईंना असल्यामुळे त्यांनी 42 किलोमीटरच्या 2 तर 21 किलोमीटरच्या चक्क 15 मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन त्या यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. खरंच आज सर्व पिढ्यांनी ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आजच्या कीर्तन सेवेत प्राचीताई पूर्व रंगात गुरु महती तर उत्तर रंगात श्री गजानन विजय ग्रंथातला अध्याय 1 व 2 याचे निरूपण करतील. त्यामध्ये संवादिनीवर त्यांना साथ करतील साधनाताई केळकर, तर तबल्याची साथ करतील श्री आत्माराम उर्फ बाळा मेस्त्री. समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी व श्री गजानन माऊली यांचा आशीर्वाद प्राचीताईंच्या कीर्तन सेवेला लाभू दे या शुभेच्छेसह त्यांना कीर्तन सुरू करण्याची विनंती आपल्या उपासना केंद्रातर्फे करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गुरवे नमः. आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. पुंडलीकवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माझ्या ह्याच्यात करू का मम्मी नंतर हे काढून द्या. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. गोवर्धन धर गोकुळ
होत नाही ते. शरणागत दीना चरणी नेली शरणागत दीना पद पवसानी धव शरणागत दीना मपधनि धप मपधनि धप मपम शरणागत दीना चरणी नेली करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम बोला कुंडली कमलदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय देवर्षि नारद मुनि महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय संत गजानन महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया थोडी वेगळी आहे. ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया राया हो. माईकवर आहे. बाहेर काय. अजून काय आणायचं आहे का? अजून काय आणायचं आहे का? काहीच नेणे मंत्रमंदिरी काहीच नेणे सांख्य अथवा न्याय कीर्तनी सांख्य अथवा न्याय कीर्तनी ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया राया चालू आहे आपल्याला. नाही ना. द्या ना. नाही ना. आलेले लोक ते आपल्या बरोबर प्रत्येक वेळी लक्ष द्यावं.
बंद करूया ना. एका बाहेरून जनार्दनी बंद करूया. विनवी गुरु ते एका जनार्दनी विनवी गुरु ते एका जनार्दनी विनवी गुरु ते निरंजनी चाराय कीर्तनी निरंजनी चाराय कीर्तनी ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया आपुलिया बळे काही न बोलत सखा कृपावंत वाचा त्याची कायमी पामरे बोलावे उत्तरे परी जगदीशे बोलविले श्रोते हा ग, येताना एक तुम्ही कुलूप घेऊन यायचं. जगदीश मूर्ती त्यांच्या तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती संलग्नी करीतो मानून घ्यावे ही विनंती पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी ते आपलं वासुदेव आपण लावतो की हरी गावाला जाताना तेच घेऊन ये. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ वर सावकाशी आहे. हा? स्वरूप अगाध पार सद्गुरु स्वरूप अगाध पार कायमी पार कैसे वाणी कायमी पार कैसे वाणी सद्गुरु स्वरूप अगाध पार सद्गुरु स्वरूप अगाध पार देखताची करे ब्रह्मादिका मौन देखताची करे ब्रह्मादिका मौन निर्गुणाचे बोल काय बोलू
सद्गुरु स्वरूप सद्गुरु स्वरूप अगाध अपार. निरूपणासाठी घेतलेलं हे पद आहे स्वामी स्वरूपानंद महाराजांचं. स्वामी स्वरूपानंद हे खूप मोठे सिद्ध पुरुष होऊन गेले. रत्नागिरीजवळ पावस ही त्यांची कर्मभूमी. त्यांचे पूर्ण नाव होते रामचंद्र विष्णू गोडबोले आणि त्यांच्या गुरूंचे नाव होते बाबा महाराज वैद्य. नाजूक तब्येतीमुळे बराचसा काळ अंथरुणात व्यतीत करावा लागला, परंतु सर्वसामान्यांप्रमाणे त्रास करून न घेता त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. सोहम या गुरुमंत्राचा जप करून वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी गुरुकृपेची प्राप्ती करून घेतली. आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, अर्थात कृपा गुरूंची होती. स्वामी स्वरूपानंद काय म्हणतायत हो? सद्गुरु स्वरूप गाध पार कायमी पामर कैसे वानू. देखताची पडे ब्रह्मादिका मौन निर्गुणाचे बोल काय बोलू. नवे तो निर्गुण नवे तो सगुण तयाचे लक्षण काय सांगू. स्वामी म्हणे भाव ठेवा पायापाशी तरीच तुम्हाला आतुडेल. स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. तर स्वामी म्हणतायत सद्गुरूंचं स्वरूप हे अगाध आणि अपार आहे, म्हणजे त्याला न सुरुवात न शेवट न आदी न अंत. तर अशा सद्गुरूची माझ्यासारखा मंदमती वर्णन ते काय करणार? देवादिकांनी प्रयत्न केला त्यांचे स्वरूप लिहिण्याचा, त्यांनाही जमलं नाही. आधी मला वाटलं की सद्गुरू निर्गुण आहेत, पण जरा बघितलं तर निर्गुणही नाहीत. मग वाटलं सगुण आहेत, पण सगुणही नाहीत. मग त्यांचा शोध लागणार कसा, हे गूढ उकळणार कसं, त्यासाठी स्वामी स्वतः म्हणतायत. स्वामी म्हणतायत की प्रेमपूर्वक आणि भावपूर्ण जर आपण त्याच्या चरणाशी गेलो ना तरच त्याच्या स्वरूपाचं गमक आपल्याला कळेल, नाही तर काही उपयोग नाही. आता म्हणतो गुरु कशाला? जर गुरु नसेल ना तर आपलं जीवन गुरासारखं भटकेल. गुरं कशी दावणीला बांधली की छान असतात, शांत खात असतात, मजा करत असतात, पण एकदा सोडली की अगदी आपल्यासाठी इथे जाऊ का तिथे जाऊ, बाजारात जाऊ, मॉलला जाऊ, कुठे जाऊ, अगदी आपण असेच. अहो प्रत्यक्ष दत्तगुरु गुरु तत्वाचं मूळ हो. त्यांनी सुद्धा गुरु केले. 1 नाही 2 नाही, तब्बल 24 गुरु केले. म्हणजे सत्वगुण अंगीकारण्यासाठी 8 गुरु केले, दुर्गुण त्यागण्यासाठी 8 गुरु केले आणि ज्ञानार्जन करण्यासाठी 8 गुरु केले. अहो पंचमहाभूत चंद्र सूर्य मुंगी हत्ती भुंगा, अहो गणिकेला सुद्धा महाराजांनी गुरु केलं हो. कसं आहे ना, प्रत्येक संतांनी हो अगदी प्रत्येक संतांनी गुरूंची महती खूप छान प्रकारे करून ठेवली. माझे नाथ महाराज एकनाथ माऊली एकनाथी भागवतात काय म्हणते हो? जो जो जयाचा घेतला गुणा तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. संत एकनाथ महाराज की जय. अहो महाराज म्हणतात की या जगामध्ये फिरताना मला अनेक अनुभव आले. काही अनुभव चांगले होते तर काही अनुभव वाईट होते, पण या प्रत्येक अनुभवातून मी शिकलं पाहिजे. या जगात वावरताना मला अनेक व्यक्ती भेटल्या, अनेक प्राणी दिसले, अनेक पक्षी दिसले.
मला काही सत्वगुण दिसले, काही सद्गुण दिसले, म्हणून त्यांना मी गुरु करून घेतलं. त्याच्यानंतर काही अवगुण दिसले, ते त्यागण्यासाठी मी त्यांनाही गुरुत्व केलं. मग माझ्या लक्षात आलं की गुरु म्हणजे 1, 2, 3, 4 असे नाही हा, तर गुरुत्व अपार आहे. अर्थात म्हणूनच त्यांनी या जगालाच गुरु करून घेतलं हो. अहो माझी ज्ञानेश्वर माऊली म्हणते सारे विश्वची माझे घर, तर नाथ माऊली म्हणते सारं विश्वच माझं गुरु आहे हो. ह्या लोकांची उदारता खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण या महाराष्ट्र भूमीवरती जन्मलो आहोत ना, हे आपलं भाग्य आहे. अहो माझी रामदास माऊली समर्थ रामदास स्वामी श्रीमद दासबोधात काय म्हणतात हो, आपुले माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परी पैल पार पावविता तो गुरु वेगळा श्रीराम. अहो आपण जन्माला आलो की आई हा लौकिक गुरु आपल्याला लागते. पुढे आपल्या संसाराच्या मार्गक्रमणेसाठी आपल्या जन्मदात्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. त्यानंतर आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला अनेक व्यक्ती भेटत राहतात आणि त्या व्यक्तींचा प्रभावही आपल्या जीवनावरती पडतो. परंतु ते आपल्याला मोक्षाच्या मार्गापर्यंत नेऊ शकत नाही. तर या मोक्षाच्या मार्गापर्यंत नेणारा गुरु हा वेगळाच असतो. कधी कधी ना आपलं मन अगदी विषण्ण होतं, असं वाटतं नको हा प्रपंच, सगळं सोडून कुठेतरी पळून जावं आणि परमार्थाकडे आपली ओढ वाढते. अशा वेळेला हे लौकिक गुरु काही कामाला येत नाहीत बरं का. त्यासाठी पारलौकिक गुरुच लागतो. तर हा गुरु कसा असावा हो, त्याबद्दल समर्थ रामदास स्वामी श्रीमद दासबोधात म्हणतायत, जो अज्ञान अंधार निरसी जीवात्मया परमात्मया ऐक्यता करी तो गुरु जाणावा श्रीराम. अहो जो ब्रह्मांडाची उकल करून सांगतो, आपल्या शरीरातील अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि जीवाची शिवाशी भेट घालून देतो, तो खरा गुरु जाणावा. आता ही जीवा शिवाची भेट म्हणजे काय? आपल्या तळ हाताचं आपण कधी निरीक्षण केलं असेल. आपला हा जो अंगठा आहे ना, हा अंगठा म्हणजे शाश्वत ब्रह्म. आपलं हे जे पहिलं बोट ज्याला आपण तर्जनी म्हणतो, हा झाला जीव. आणि ही उरलेली जी 3 बोटं आहेत ना, हे अर्थात विषय आणि विकार. जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपला हा जो जीव आहे ना, हा या विकारांच्या जास्त जवळ आहे आणि या शिवापासून जरा लांबच आहे नाही का. जर या जीवाची शिवाची भेट घालून आणायची असेल ना, तर या विकारापासून जरा दूर व्हायला लागतो आणि जरा नंतर घेऊन या शिवाच्या जवळ बसायला लागतो. अहो ही ध्यान मुद्रा. गुरु हेच सांगतायत की ध्यान लावा, गुरु मंत्राचा जप करा. अहो गुरु या शब्दाची फोड महर्षी व्यासमुनींनी गुरुगीतेत अगदी उत्तम केली आहे. काय म्हणतात होते, गुकारः प्रथमो वर्णो मायादि गुणभासकः ऋकारोऽस्ति परं ब्रह्म माया भ्रांति विमोचकम्. महर्षी व्यासमुनी महाराज की जय. अहो व्यासमुनी म्हणतायत गु हे मायेचे वर्ण आहे आणि रू हा ब्रह्म आहे, जो मायेची भ्रांती दूर करतो, पंचेंद्रिय षडरिपूंची भ्रांती दूर करतो. अहो हे जे जग आहे ना, हे सहज नाश पावणारं आहे. सत्य काय आहे
सत्य आहे तर फक्त ब्रह्म. कारण वेदांमध्ये म्हटलंच आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या. हे जग दिसतंय पण नसल्यासारखं आहे. हे जे जग आहे ना हे 2 स्तरांवरती आहे बरं का. एक आहे लौकिक जग आणि दुसरं आहे पारलौकिक जग. आता लौकिक जग म्हणजे काय? तुम्ही मला बघताय, मी तुम्हाला बघतेय, मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करते, तुम्ही ऐकताय, जे काही चालू आहे दिसतंय तेच आहे लौकिक जग. पण पारलौकिक जगात जर फेरफटका मारायचा असेल ना तर अर्थात गुरूंचा हात धरावा लागतो तरच ते फिरता येतं बरं का. आता प्रश्न आपले तसेच की आम्हीच गुरु का करावा, काय गरज आहे आम्हाला गुरूंची? अहो प्रत्यक्ष महाविष्णूंचे अवतार श्रीराम श्रीकृष्ण यांनी देखील गुरु केले. मग आपल्याला गुरु नकोत का हो? त्यावरती तुकाराम माऊली काय म्हणते हो? राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाखविले संत श्रेष्ठ तुकाराम माऊली की जय. अहो श्रीरामांनी ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी वसिष्ठ मुनींना गुरु करून घेतलं. श्रीकृष्णांनी ज्ञानार्जनासाठी सांदीपनी ऋषींना गुरु करून घेतलं. मग आपण काय हो? अहो एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरु आपल्या जवळचं सगळ्या गोष्टी आपल्या शिष्याने देतात, काही ठेवत नाही आपल्याजवळ. कसलीही असूया नसते त्यांना. त्यांची इच्छा फक्त एवढीच की माझ्याकडचं सगळं तुम्ही घ्या आणि तुम्ही खूप मोठे व्हा, या त्रिलोकी तुम्ही झेंडा फडकवा तुमचा. बाकी त्यांना काहीच अपेक्षा नसते. असतील इकडे शिक्षक, त्यांची इच्छा तीच असणार. अर्थात शिष्यही त्या पातळीचा हवा बरं का. आपण काही उदाहरणं बघूया, त्याच्यामुळे ना आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी छान कळतील. पहिलं उदाहरण घ्यायचं झालं तर श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. अहो काय ज्ञान दिलं असेल परमहंसांनी. अहो 19व्या शतकात जेव्हा आपल्याला काहीच कल्पना नव्हती, पाश्चात्य देश काय काय काय, पण 19व्या शतकात पाश्चात्य देशात जाऊन तिथे आपल्या धर्माबद्दल व्याख्यान दिलं. अहो वेद काय, वेदांत काय, पुराण काय, योगशास्त्र काय, अहो सगळ्या गोष्टी त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. अहो सभा जिंकून घेतली 2 शब्दात. काय म्हणाले? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. अहो त्या लोकांना याची सवयच नाही, त्यांना काय माहिती आहे? लेडीज अँड जेंटलमन, बस एवढंच माहिती. अहो विवेकानंदांनी सांगितलं प्रत्येक देहामध्ये नातं जोडायला शिकावं. आणि हे ज्ञानार्जन दिलं होतं कोणी? तर परमहंसांनी. अहो त्यांच्यासाठी रामकृष्ण मिशनही सुरू केलं. पुढचं उदाहरण बघूया. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज. अहो हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रीची इच्छा. अहो वय काय होतं? अहो 16 वर्ष वय होतं. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि करून दाखवलं. हिंदवी स्वराज्य उभं राहून दाखवलं. जिजाऊ होत्याच, पण पाठीशी उभी होते समर्थ रामदास स्वामी. अहो लढाया कशा कराव्या, गनिमी काव्याने शत्रूवर मात कशी करावी, राजकारण काय, समाजकारण काय, उत्तम पुरुष म्हणजे काय, मूर्ख लक्षण म्हणजे काय, एक ना अनेक गोष्टींची शिकवण दिली होती. अहो म्हणून इतका मोठा जाणता राजा निर्माण झाला हो महाराष्ट्रात. आणि अर्थात त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज. आज एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. अगदी जेव्हा जेव्हा महाराजांचा पुतळा दिसेल, काहीही दिसू दे, हात जोडले गेले पाहिजेत. कारण इतकंच, आज महाराज या महाराष्ट्र भूमीत नसते ना तर आनंदाने आपण जे कुंकू लावतोय ना कपाळावरती ते नसतो लावू शकलो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. हो असा हा गुरु. आपलं कसं होतं ना,
गोंधळ होतो. आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी खूप प्रयत्न करतो. आता प्रयत्न काय करतो? आपण जपजाप्य करतो, उपास तापास करतो, पूजा अर्चा करतो, याग करतो, यज्ञ करतो. हे सगळं करणं वाईट नाही, ते करायलाच हवं. पण या सगळ्यातून भगवंत प्राप्त होईल असं शाश्वत आपण सांगू शकतो का हो? जरा माना हल्ल्या. कारण इतकंच, कारण त्यांना सद्गुरूंचं मार्गदर्शन नसतं मंडळी. जर सद्गुरूंचं मार्गदर्शन नसेल ना, तर भगवंत प्राप्ती इतकी सोपी नाही बरं का. हे जे आपण साधन करतो, सायास करतो, जर सद्गुरु कृपा नसेल तर हे वायाची उपाधी देहधर्म, फक्त दिखाव्याचं काम. आपण उदाहरण घेऊया म्हणजे अगदी व्यवस्थित लक्षात राहील. आपण मोराचं उदाहरण घेऊया. मोर आपण बघितला असेल, बघितला नसेल तर आपण टीव्हीवरती, अगदीच नाही तर लहान असताना निबंध नक्की लिहिला असेल की मोराच्या पिसाऱ्यावरती अनेक डोळे असतात. आता हे डोळे, या डोळ्यांनी मोर बघू शकतो का हो? नाही बघू शकत. हे डोळे फक्त दिखाव्याचे. अगदी तसंच हे सायास फक्त दिखाव्याचे, जर त्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन नसेल तर. हे आपण अखंड लक्षात ठेवलं पाहिजे. कसं आहे ना, आपल्याला डोळे आहेत, पण अंधारा खोलीत आपण गेलो, अंधारात गेलो तर दिसू शकत नाही. अहो, जेव्हा सद्गुरू रूपी ज्ञानाचा प्रकाश पडेल ना, फक्त तेव्हाच आपण काय ते बघू शकतो. अहो, असा हा सद्गुरू आपला पाठीराखा आहे. ज्ञानेश्वर माऊली खूप छान म्हणते. काय म्हणते हो? भूप रागा परत घ्या. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते? ज्ञानेश्वर माऊलीचं म्हणणं असं की सद्गुरु सारिखा असता पाठीराखा. सद्गुरु सारिखा असता पाठीराखा. सद्गुरु सारिखा असता पाठीराखा. इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उधरालो गुरु कृपे. आता उधरालो गुरु कृपे. सद्गुरु सारिखा असता पाठीराखा. सद्गुरु सारिखा असता पाठीराखा. असता पाठीराखा. अहो, ज्ञानेश्वर माऊली म्हणते सद्गुरु सारिखा पाठीराखा असेल तर इतर कोणाचीच गरज नाही. माझ्या मागे माझे बाबा उभे आहेत, माझ्या मागे माझा मोठा भाऊ आहे, मला काही घाबरायची गरज नाही. ह्या सगळ्याचा काही अर्थ नसतो. सद्गुरू असतील तो एकटाच पाठीराखा आणि तोच उद्धरून नेतो हो. आता हा सद्गुरू पाठीराखा कसा, एक छोटीशी गोष्ट आपण बघूया. गोष्ट आहे मधुकराची. मधुकर म्हणजे समर्थ शिष्य, रामदास स्वामींचा शिष्य. अगदी 8-10 वर्षाचं कोवळं कोकरू भिक्षा मागण्यासाठी गावात गेलं. गावात गेल्यानंतर एक ज्योतिष काका होते, त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेला आणि सुरू झाला. समर्थाची या सेवका वक्र पाहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतीही. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. अहो, आरोळी ऐकली आणि काकू धावत भिक्षा घेऊन आला. गोंडस ते लेकरू खूपशी भिक्षा आणली आणि त्याला घालू लागल्या. मागून काकाही आले. काका म्हणाले, घाल हो घाल, व्यवस्थित भिक्षा घाल. उद्यापासून काही हा यायचा नाही बरं का. अहो, ते नाजूकसं छोटंसं बाळ म्हणालं, का 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 नाही यायचं हो उद्या. उद्या तुम्ही बाहेर चाललात का?
तेव्हा म्हणाले, काका मी नाही हो बाहेर चाललोय, तू चाललायस. तसा म्हणाला, नाही पण मी कुठेच चाललो नाही, मला माझे समर्थच आवडतात, मी त्यांच्या जवळच राहणार, मी कुठे नाही जाणार. तसं काका म्हणाले, तू जाणार उद्या वरच्या गावी जाणार. अहो लहान पोरग ते, त्याला कळेनासं झालं, रडू लागला. अहो 95 वर्षाच्या आजींना सुद्धा वाटतं हो मरण नको, ते तर छोटंसं बाळ. रडू लागलं, धावत धावत गेलो. सगळे पंक्तीला बसले होते, जेवण्याचा प्रयत्न केला, पण माहिती आपलं मरण जेवण जाईल का हो. काही जेवलं नाही, पोर गेलं आणि कुटीत जाऊन रडत बसलो. संध्याकाळची वेळ झाली. तसं संध्येसाठी सगळे शिष्य जमा झाले. अहो माझी रामदास माऊलीही आली हो. स्वामींनी विचारलं, अरे कुठे गेला, कुठे तो दिसत नाही, माझा मधुकर दिसत नाही, गेला कुठे. तसं शिष्यांनी सांगितलं, समर्था काय झालं कळत नाही, दुपारपासनं जो आलाय तो असाच शांत बसलाय, बाहेर काही येत नाही. समर्थांनी निरोप दिला आणि बाहेर आला मधुकर. अगदी काळवंडला होता, डोळे सुजले होते, अहो रडणं चालूच होतं. अहो माऊलींनी जवळ घेतलं हो. जेवढं राग सद्गुरू माऊली करते ना, श्रोते हो तेवढ्याच प्रेमाने मांडीवरती घेते, हे विसरू नका. अहो मांडीवरती घेतलं, पाठीवरनं हात फिरवला. काय रे बाळा, काय झालं. आता मला सांगा, अंतर्ज्ञानी ते त्यांना माहिती नसेल का, पण इच्छा असते शिष्याने संवाद साधावा. श्रोते हो आपल्यासाठी आहे की गुरुमाऊलीशी संवाद साधत चला. आपण असा विचार करतो की माझ्या मनातलं गुरूंना कळतं हो, कळतं हो, पण तुम्ही बोलणार कधी त्यांच्याशी. आपण मित्रमैत्रिणींशी एवढं प्रेमाने बोलतो, भरभरून बोलतो, गुरुमाऊलींशी हो संवाद साधा. तर मधुकराने संवाद साधला. रडू लागला, समर्था मला नाही मरायचं होते, ज्योतिषी काका म्हणाले मी मरणार म्हणून मला नाही मरायचं. समर्थ म्हणाले, इतकंच ना, एक काम करायचं बाळा, आज रात्री माझ्यासोबत मी झोपेन तिकडे यायचं आणि काही करायचं नाही, फक्त माझे पाय चेपायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला बोलवायला बरीच जण येतील, मित्रमंडळी, आई बाबा, पण तिथून उठायचं नाही बरं का. हो समर्थ, आम्ही नाही उठणार. उठला हो बाळ, उठला, व्यवस्थित जेवला आणि झोपण्याची वेळ झाली. समर्थांनी घोंगडी अंतरली आणि समर्थ आडवे झाले, निजले. अहो समर्थ निसतील का हो, योग निद्राच होती. आणि बाजूला बसून बाळ पाय चेपीत बसला. मध्यरात्र झाली आणि यमदूत आले. अहो समर्थांचं तेजोवलय, काय पुढे येतील, पास टाकले तेही पोचेनात. युक्ती तर हवी, यमांना उत्तर द्यायचंय, यमराजांना उत्तर द्यायचंय, म्हणून आवाज दिले. आधी मित्रांचे आवाज, नंतर आईबाबांचे आवाज, पण निष्ठा होती. अहो एवढूच ते बाळ, पण काय त्याची निष्ठा, आणि आपली हो कुठेतरी कमी पडते. अहो निष्ठा होती, नाही उठला. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत हा खेळ चालू होता. शेवटी पहाट झाली आणि गंडांतर टळलं. समर्थ उठले आणि म्हणाले, बाळा काय रे, जिवंत. मधुकर कळून चुकला होता, निष्ठावंत होता, चरणाशी लागला आणि समर्थांना म्हणाला, समर्थ तुम्ही पाठी राखे ना तर मला कोण घेऊन जाईल हो. जय जय रघुवीर समर्थ. कसं आहे ना, आपल्याला प्रश्न पडतो की सद्गुरू सगुण आहेत का निर्गुण आहेत. ठीक आहे, तर त्यावरती ज्ञानेश्वर माऊलीही म्हणते, काय म्हणते हो, तुझं सगुण मग तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं
प्रश्न सगळ्यांनाच, पण याचं उत्तर स्वामींनी दिले. स्वामी म्हणतात, भाव ठेवा पायापाशी तरीच तुम्हाला आतुडेल, म्हणजे तरच तुम्हाला कळेल. पण भावपूर्णरित्या हा भाव आपण जरा समजून घेऊया. आता भाव म्हणजे काय? काय हो ताई, सोन्याचा भाव सध्या काय चाललाय हो? हा भाव का? नाही, ही झाली किंमत. अहो, आमच्या शेजारची ठकी, तिने ना काल गाडी घेतली, चांगली 7 सीटर घेतली म्हणते. तेव्हापासून जो काही भाव खातीये ना, हा भाव का हो? नाही, तर भाव म्हणजे मनाची स्थिती. आणि जोपर्यंत हा भाव मनात नसेल ना, तोपर्यंत काही प्रभाव पडायचा नाही बरं का. म्हणून हा भाव हवा. आता हा भाव कसा हवा? तुकाराम माऊली छान सांगते. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. अहो, माऊली म्हणतीये की भावपूर्णरित्या गीत घ्या. अगदी आमच्यासारखं नको, पण भावाने गा, जे काही गायचंय ते. आणि जर भावाने गायलं ना, तर इतर कोणत्याच गोष्टीची गरज नाही. अगदी रोज त्याला फुलापानांनी सजवलं नाही तरी चालेल, पण मनातून त्याला भजावं. पण हा भाव मात्र शुद्ध हवा. आता हा शुद्ध भाव म्हणजे काय? नामदेव, अहो काय शुद्ध भाव होता नामदेवांचा. अहो, त्यांच्यासाठी भगवंताला तिथे लक्ष्मी देवींनी केलेलं पंचपक्वान्नाचं ताट सोडून मीठ भाकरी आणि पिठलं भाकरी खायला यायचा हो नामदेवांकडे. अहो, काय भाव असेल. अहो, माझ्या एकनाथ महाराजांचा काय भाव. अहो, 12 वर्ष श्रीखंड्या भरून पाणी भरलं. अहो, आपल्यालाही पाणी भरायचा कंटाळ तो 12 वर्ष. अहो, ती लक्ष्मी देवी लांब केली आणि कावड आवडती केली. कशासाठी? शुद्ध भावासाठी. पण आपला भाव काय असतो? माझा. समर्था, जर का माझ्या मुलीला 95% गुण मिळाले तर मी 11 नारळांचं तोरण तुला बांधेन. जर मला चांगल्या पगाराची, गले लठ्ठ पगाराची नोकरी चांगल्या कंपनीत मिळणं हेही महत्वाचं मिळाली तर मी 1 किलो पेढे तुझ्या समोर आणून वाहीन. अहो, ही आपली भक्ती, तुमची नाही, माझी जर तरची भक्ती. आपण देवाला सुद्धा कंडिशन अप्लाइड मध्ये बसवतो. जर तू असं केलं तर मी असं करीन, जर तू तसं केलं तर मी असं करेन. अहो, त्याला या लौकिक गोष्टींची काय गरज आहे? जर त्याला कोड्यात बसवायचं आहे ना, तर म्हणा, हो देवा, जर माझ्या मनासारखं झालं ना तर प्रत्येक वर्षी तुझं पारायण करीन. त्याला बसवायचं आहे ना, तर या चौकटीत बसवा. लौकिक नको, त्याला पारलौकिक हवं असतं. हो, अलौकिक हवं असतं. असं तर असे हे जे भक्त आहेत जर तर वाले, हे कसे, याबद्दल माझी एकनाथ माऊली काय म्हणते हो? शुद्ध भावे विणजी भक्ती, ते दांभिक जाण निश्चिती, तरी अपक्वची राहे प्राप्ती, जेवी काकड जाती मुगांची. संत एकनाथ महाराज की जय. अहो, संत एकनाथ म्हणतायत की जर शुद्ध भाव नसेल ना, तर ते कसे माहितीये? ते आहेत मुगातली चाचड. आपण मूग आवडीने खातो, मुगाची भाजी खात असताना एखादा खडा येतो, आपण म्हणतो, काय ग, आज निवडले नाहीच वाटतं. नाही, त्या निवडतात, पण ना हे सारखे दिसणारे असतात. असं नको व्हायला. आपणही शुद्ध भाव मनात धरावा. या भावाबद्दल ना आम्हा कीर्तनकारांमध्ये एक पद खूप आवडतंय सगळ्यांचं. ते सादर केल्याशिवाय ना भाव पूर्णच होणार नाही. हे पद आहे शिवदिनी केसरीनाथांचं. आपण पद घेऊया. भाव धरा रे अपुलासा देव करारे, भाव धरा रे अपुला
भगवंताला जर आपलंसं करायचं असेल ना तर भावाने करा हो. मी तू नको. अहो मी तूपणाची झाली बोळबण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. हे मी तू सोडून द्या हो. तुझं माझं काही नाही याच्यात. मी फार मोठेपणा सांगते, मी काही कमी नाही तुमच्यातलीच. पण कसं असतं, कीर्तन करणाराही श्रवण करत असतो ना, अगदी त्याच्यासाठी. अहो प्रत्यक्ष श्रीकृष्ण स्वारी भगवद्गीतेत म्हणताय. 4वा अध्याय आहे, 34वा श्लोक आहे. आता हा श्लोक माझ्या लक्षात कसा राहिला, नंबर वगैरे त्याचा काही तुम्ही विचार करू नका, राहिला लक्षात. चला. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम् ज्ञानीं तत्त्वदर्शिनः. गोपाल कृष्ण भगवान की जय. अहो श्रीकृष्ण स्वारी म्हणतेय, सद्गुरूंची सेवा करा, सद्गुरूंना शरण जा, त्यांची पूजा करा. त्याच्यामुळे काय होईल तर सद्गुरू आपल्याला उपदेश देतील, आपल्याला ज्ञान देतील आणि मोक्षाचा मार्ग खुला करून देतील. पण आता हे शरण जाणं म्हणजे काय तर शरण जाणं म्हणजे सतत सद्गुरू भक्तीत राहणं, गुरुमंत्राचा जप करणं. गुरुमंत्र किती महत्त्वाचा आहे याचं कारण, ज्या वेळेला गुरु आपल्याला एखादा मंत्र देतो ना तर त्या मंत्रामागे फक्त त्या गुरुचं नाही तर गुरु परंपरेचं सामर्थ्य असतं मंडळी. म्हणून गुरुमंत्र महत्त्वाचा. अहो काया वाचा मनाने पूर्णतः त्या गुरूंना अर्पण व्हा. आपल्या प्रपंचातले प्रत्येक गोष्ट त्याला सांगा. अहो आनंद झाला ना, सांगा, बोला, त्याच्याशी संवाद साधा. दुःख झालं, सांगा त्याला, समर्था मला दुःख झालं, सद्गुरू राया मला दुःख झालं. एकही प्रश्न तो अनुत्तरित ठेवत नाही. अहो काहीही असू दे. तुम्हाला असं वाटेल माझे ऑफिसचे प्रश्न, माझ्या मुलांचे प्रश्न, नाही, सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्या सद्गुरूंकडे असतं. फक्त तुम्ही विचारलं पाहिजे आणि भावपूर्णरित्या विचारलं पाहिजे. तर असं आहे सद्गुरूंना शरण जाणं. अहो म्हणूनच स्वामी स्वरूपानंद पूर्वपदात काय म्हणतायत हो, सद्गुरु स्वरूप अगाध पार कायमी पार कैसे मानू कायमी पार कैसे मानू सद्गुरु स्वरूप अगाध पार सद्गुरु स्वरूप अगाध
करा. सद्गुरु स्वरूप अगाधा पार, सद्गुरु स्वरूप अगाधा पार, अगाधा पार, अगाधा पार. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आपण एक भजन गाणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी ही विनंती. चले आमुचे नाते शेगावीच्या गजाननाशी, चढले आमुचे नाते गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते बोला, गण गण. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीरामनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आख्यानाला सुरुवात करूया आपण. तर पूर्वपदात आपण बघितलं की सद्गुरूंचं स्वरूप हे अगाध आणि अपार आहे. ते कधी कळेल जर शुद्ध भाव असेल तरच. अहो असाच शुद्ध भाव होता एका भक्ताचा. त्या भक्तासाठी आणि आपल्यासारख्या पतितांना पावन करण्यासाठी सद्गुरू स्वतः अवतरले हो. सांग. विदर्भ प्रांती संत लौकिका, विदर्भ प्रांती संत लौकिका प्रगटे गावात, भक्तजनांच्या उद्धरण्याला, भक्तजनांच्या उद्धरण्याला पांडुरंग साक्षात हरिती विविध ताप आता, हरिती विविध ताप आता, सद्गुरुतीसी पडता. अहो ही महाराष्ट्र भूमी म्हणजे संत महंतांची भूमी. संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. याच महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यात विदर्भात बरं का खामगाव या तालुक्यामध्ये शेगावात एक हिरा अवतरला हो. गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. अहो हा मंत्र अखंड त्या गुरुमुखी असेल आणि म्हणूनच त्यांना गिणगिणे बुवा आणि गजानन महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या प्रगट दिनाची कथा आख्यान म्हणून आपण बघू.
अहो देवीदास पातुरकर नावाचे सद्गृहस्थ होते. मुलाची ऋतुशांत होती. अगदी उत्तम बेत केला होता. होम हवन पूजा सगळं काही व्यवस्थित होतं. आणि हो, सुग्रास जेवणाची व्यवस्था सुद्धा होती बरं का. काय होतं हो जेवणात? वरण भात भाज्या आमट्या कोशिंबिऱ्या चटण्या तोड नाही. आणि गोडाधोडाचं तर काय म्हणताय, पेढे बर्फ्या गुलाबजाम करंजा काय म्हणाल तेवढं कमी. पूर्ण अगदी पंचपक्वान्नांनी पान भरलं होतं बरं का. पूर्ण शेगावाला आमंत्रण होतं. लोक येत होते, पंक्ती उठत होत्या. आग्रहाचे बोल ऐकायला होते. अहो घ्या थोडं, जाईल जाईल किती होत आहे. अहो एक चमचा श्रीखंडाने काय होणार आहे. आणि वरती नको हो नको आता खूप झालं असे सगळे आवाज येत होते. सर्वत्र आनंदी आनंद होता. पण गालबोट लावावं ना अशी एक गोष्ट होत होती. अहो या उष्ट्या पत्रावळ्या उचलून घराच्या बाहेर उकिरड्यावरती टाकण्यात येत होत्या. आपला मानवी स्वभाव आहे थोडासा, माझं घर स्वच्छ ठेवणार मी आणि अस्वच्छता सगळी बाहेर. नाही मंडळी, अहो आपण देशसेवा करण्यासाठी सीमेवरती नाही जाऊ शकत कारण आपली पात्रता नाही. पण देशसेवा म्हणून स्वच्छता तर आपण करू शकतो की नाही. अहो आपला परिसर स्वच्छ असेल तर आपलं गाव आपलं शहर स्वच्छ होईल. आणि असं करता करता आपलं राष्ट्र आणि देश स्वच्छ व्हायला कितीसा वेळ लागतो. पण आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. असो तर ह्या ज्या उष्ट्या पत्रावळ्या आहेत त्या एका वडाच्या झाडाखाली उकिरड्यावरती टाकण्यात येत होत्या. आणि काय झालं हो तिकडे, उष्ट्या पत्रावळीची उष्ट्या पत्रावळीची शिते वेचून खातसे जोगी. अर्धोन मिलित दृष्टी अर्धोन मिलित दृष्टी आत्मानंदात नित्यसे योगी. रामा राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम राम. अहो त्या उष्ट्या पत्रावळ्यांजवळ एक तेजस्वी पुरुष बसला होता. हा जो प्रसंग आहे ना याचं वर्णन आणि या आर्येचं विवेचन आमचे विदर्भाचेच एक कवी होऊन गेले संत तुकडोजी महाराज यांनी छान केले. आपण ऐकूया. मिली झूठी कही पत्तल मिली झूठी कही पत्तल उठाए सीत चावल के. मिली झूठी कही पत्तल उठाए सीत चावल के. हमारे संत बलिया शेगावर रहते हैं. हमारे संत बलिया शेगावर रहते हैं. गजानन नाम है इनका गजानन नाम है इनका. सभी यहाँ लोग कहते हैं हमारे संत बलिया शेगावर रहते शेगावर रहते शेगावर रहते हैं. दोन वगैरे त्यांचं 60 अहो हा सगळा प्रकार चालला होता. लोक येत होती बघून पुढे जात होती. आणि त्याच वाटेवरती बंकटलाल अगरवाल आणि त्यांचे मित्र देवीदास कुलकर्णी दामोदर पंत कुलकर्णी
हे दोघंही त्याच वाटेवरून जात होते. हा झालेला प्रकार त्यांनी बघितला आणि सहज जरा पुढे जाऊन नीट निरखून बघू लागले. अहो, बंकटलालांच्या लक्षात आलं, हे शीत वेचून खातायत, असं काहीतरी वेड्यासारखं करतायत, पण त्यांच्या चेहऱ्यावरती तर योग्यासारखं तेज आहे. जर हे अन्नार्थी असतील, त्यांना अन्न खायचं असेल, तर देवीदासांकडे गेले असते, तरी देवीदासांनी त्यांना पान वाढलं असतं. अहो, हे मनात विचार चालू असतानाच कसं असतं ना, सद्गुरू जाणत असतो आपल्या मनातले विचार. तसंच बंकटलालांच्या मनातले विचार सद्गुरूंनी जाणले आणि पहिला दृष्टिक्षेप टाकला हो बंकटलालांवरती. अहो, बंकटलालांनी बघितल्या दृष्टादृष्ट झाली आणि तिथे जीवाशिवाची भेट झाली. अहो, बंकटलालांनी ओळखलं, अहो, हे दुसरे तिसरे कोण नसून हे योगी राणा आहेत आणि हे माझ्या शेगावाला धन्य करणार आहेत, आम्हा सर्वांना धन्य करणार आहेत. अहो, पहिल्या दृष्टीत ओळखलं. एक छोटंसं गाणं आहे, इंदोरचे दीपक गरुड यांचं हे गाणं आहे. बाबा आले रे आले रे आले, बाबा आले रे आले रे आले, बाबा आले रे, बाबा आले रे. धन्य धन्य ते शेगाव, धन्य धन्य ते शेगाव, धन्य लोक हो तिथले. विठ्ठल नारायण, विठ्ठल नारायण, विठ्ठल नारायण, नारायण नारायण हो. अहो, बाबा दिसले. कसे होते हो? अगदी असे. आल्या आल्या ही मूर्ती दिसली आणि कळलं, अरे हो, असेच होते की. अहो, अंगावरती कशी तरी कळकट्ट अशी बंडी होती. हातात काय तर पाण्यासाठीचा रिकामा भोपळा आणि काय तर कच्ची चिलीम, पण नासाग्र दृष्टी होती. अहो, योग्यासारखं तेज होतं. दिगंबर मूर्ती होती, पण सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. अहो, विचार करा, डोळे मिटा, समोर दिसेल ते ध्यान. एक प्रश्न आपण स्वतःलाच विचारूया की बाबा जेव्हा पहिल्यांदा दिसले, त्यांच्या हातात कच्ची चिलीम आणि रिकामा भोपळाच का? अहो, ते प्रतीक आहे आपल्यासारख्या शिष्याचं. कसं? आपण रिकामेच. आपल्याला फार वाटतं, मला फार येतं, मी खूप शिकले, पण हा मी असतो, मी शिकलेला असतो, तुम्ही शिकलेले नसता. अहो, म्हणून कच्चे. अहो, रिकामा, टाळकं काय आपलं रिकामच ना, काय असतं हो? कधी शांत बसलात तर भगवंताचे सद्गुरूंचे विचार येतात. या टाळक्यात नको ते. आणि अशा अपूर्णाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी बाबा आले होते आणि आपलंच प्रतीक घेऊन आले होते की तुम्ही असे, मी आलोय तुमच्यासाठी. पण आपण शरण गेलं पाहिजे. अहो, बाबांचं जे काही चाललं होतं तिकडे, जे काही शीत खात होते, सामान्य माणसाला कळलं का हो? बरीचशी लोक तिकडून जात होती का? आर्या परिया कर्म कृतीचे, परिया कर्म कृतीचे कळले नाही कधीच कोणाला. जग हे सदैव बघती, जग हे सदैव बघती, साच बाय रंगाला. हो, आपल्या सर्वसामान्यांचा हाच स्वभाव, जे बाहेर दिसतं ना तेच आपल्याला खरं वाटतं. अहो, म्हणून शुद्ध भावाचे बंकटलाल तिकडे होते. त्यांनी महाराजांनी दिलेला पहिला उपदेश ओळखला. काय होता हो? अहो, महाराज सांगतायत की असं उष्ट घालवू नका हो. अहो, शेतकरी जगाचा पोशिंदा. अहो, उन्हात तान्हात पावसा पाण्यात आपल्यासाठी धान्य पिकवतो. त्याच्यावर कृतज्ञता म्हणून तरी अन्न नका वाया जाऊन देऊ. अहो, लागेल तेवढंच घ्या,
जमेल तेवढंच खा, आग्रही करा, पण अति नको हो. अति तिथे माती होते ना, अगदी तसंच. हा उपदेश होता महाराजांना, पण सर्वसामान्यांना कळला नाही. त्याच्यासाठी बंकटला मी म्हटलं तसं पात्रता असलेला शिष्य तिथे उभा असावा लागतो. अहो, हे सगळं दृश्य बघितलं. बंकटलाल पुढे गेले, म्हणाले, महाराज महाराज तुमच्यासाठी पान घेऊन येतो. देवीदासांकडे धावले. उत्तम उत्तम पंचपक्वान्नाचं पान घेऊन आले, समोर ठेवलं. महाराजांनी काय करावं? अहो, योगी राणा काय, त्याच्या लीलाच वेगळ्या. सगळं एकत्र केलं, पंचपक्वान्न होती, सगळं एकत्र केलं, खाऊ लागले. अगदी काला केला हो, श्रीकृष्णांसारखा काला केला आणि खाऊ लागले. काय करणार? बंकटलालांना परत प्रश्न. कसं असतं ना, शिष्य म्हटला ना की प्रश्न पडायलाच हवेत. नाही पडले ना तर काहीतरी गल्लत आहे. तसे प्रश्न पडले. अहो, अंतर्यामी महाराज ओळखलं महाराजांनी. जेवता जेवताच वरती बघितलं बंकटलालांकडे आणि म्हणाले, काय रे, काय बघतो काय माझ्याकडे? अरे, तिखट गोड खारट तुरट, या रस हे चव ह्या सगळ्या तुमच्यासाठी. अरे, हा ब्रह्मरस मी कोणून ठेवलोय, मला काय गरज आहे या चवींची? अहो, बंकटलालाने तिकडे हात जोडले, नतमस्तक झाले. तसे मागून देवीदासही आले, म्हणाले, पान दिलंय, पाणीही घेऊन जातो. महाराजांनी पटापट जेवण संपवलं बरं का, आणि जवळच असलेल्या एका नाल्यावरती गेले. तिकडचं पाणी प्यायला घेतलं. तसे देवीदास म्हणाले, नका नका महाराज, ते पाणी पिऊ नका हो, ते गुरांसाठीचं पाणी, अस्वच्छ पाणी. मी तुमच्यासाठी वाळा घातलेलं थंडगार पाणी आणले, महाराज घ्या. महाराज म्हणाले, अरे, हे स्वच्छ अस्वच्छ, निर्मळ शुद्ध अशुद्ध हे सगळं तुमच्यासाठी. अरे, हे ब्रह्मांड मी निर्माण केलंय, याच्यात स्वच्छता अस्वच्छता कुठून येणार? अहो, सगळे शांत बसले. बंकटलालांनी ठरवून टाकलं, मी महाराजांना घरी घेऊन जाणार. पण ते महाराज हो, ते कशात अडकतील का? अहो, त्यांच्या मनातला हेतू ओळखला हो. आणि काय केलं महाराजांनी? तो त्याचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत, वायूच्या गती व्रत, अडथळा जगी कोण करी. संत दासगुरु महाराज की जय. अहो, महाराजांनी ओळखलं आणि महाराज वायूच्या गतीप्रमाणे पळत निघाले, अदृश्य झाले. पण इथे मात्र बंकटलालांची हुरहुर वाढली. काय करावं, कुठे जावं काहीच कळेना. मन अस्वस्थ झालं. अहो, योगी राणा मला भेटला आणि मी त्यांना हरवून बसलो, हे दुःख मनी होतं. अख्खा शेगाव पालथा घातला, पण महाराज काही सापडले नाही बरं का. अहो, ते रूप मनात भरलं होतं, मनात भरलं होतं. कसं? थकले रे नंदन. रूप पाहुनी मन हे रमले, मन रमले गुरुराया, मन रमले गुरुराया, मन रमले गुरुराया, मन रमले गुरुराया.
अहो काय करावं व्यंकटलालांना समजेना. त्यांच्या बाबांनी विचारलं, काय झालं व्यंकटलाला? सकाळी गेलास तो आत्ता आला, संसारात मन नाही, जेवण जेवत नाही, काही झालंय का तुला? बाबांशी खोटं नाही बोलायचं, काहीतरी करून वेळ मारून नाही, पण कोणाला तरी सांगावं. मग कोणाला? अहो शेजारी रामाजी पंत देशमुख नावाचे एक वृद्ध गृहस्थ होते, धार्मिक होते. विचार केला झालेला प्रकार सगळा त्यांना सांगावा. धावत गेले, झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. अहो काकांच्या डोळ्यात चमक आली. म्हणाले, अरे व्यंकटा, धन्य आहेस रे तू, धन्य आहेस. तुझ्या पूर्वजन्मीचं सुकृत म्हणून तुला तो योगी राणा भेटला. आता पुन्हा भेटला ना, मलाही घेऊन चल रे, मलाही माझं जीवन धन्य करायचंय. अहो आत्तापर्यंत फक्त त्यांना वाटत होतं की हे कोणीतरी महान योगी राणा आहेत. आता अनुभवी व्यक्तींनी शिक्कामोर्तब केलं होतं, तो हुरूर अजूनच वाढली. मग आता या अवस्थेतून बाहेर कशासाठी यावं, काय करावं? म्हणून त्यांनी कोणता मार्ग घेतला तर ते कीर्तनाला जायचं त्यांनी ठरवलं. अहो वय तरुण होतं, पण कल्पना होती की प्रत्येक अस्वस्थतेतून बाहेर यायचं असेल तर फक्त कीर्तनाचीच गरज आहे. अहो आजची तरुण पिढी काय करते हो, जरा मन अस्वस्थ झालं, त्यांच्या भाषेत बोलायचं गेलं की जरा डिस्टर्ब झालं, जरा स्ट्रेस झालं की काय करतात हो, क्लब, पब, पार्टी, हॉटेल. अहो पण तिथे अस्वस्थ मन शांत होतं का? नाही होत. आणि जेव्हा ही अस्वस्थता अजूनही वाढते ना, तेव्हा टोकाचे निर्णय घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत हो मंडळी. आणि म्हणून आजच्या तरुण पिढीला कीर्तनाला येऊन बसायची गरज आहे. कीर्तन हे एक माध्यम आहे की ज्याच्यात तुम्हा सगळ्यांचे प्रश्न माझे सुद्धा इथेच सुटतात. असं वाटतं मी सांगते, पण मी नाही. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न त्या भगवंताला माहिती असतात आणि त्याचे उत्तर तो आमच्या करवी देतो. आम्ही फक्त माध्यम आहोत, आम्ही फक्त पोस्टमन आहोत. प्रश्न तुम्ही घेऊन यायचे, उत्तरं त्याने द्यायची आणि फक्त आम्ही तुमच्या समोर मांडायची. तर ते निघाले, कीर्तनाला निघाले. सोबत होते पितांबर शिंपी, त्यांचे लाडके मित्र. चालताना वाटेस तोच विषय होता, माझा राणा कुठे गेला, माझा योगी राणा कुठे गेला. अहो आपल्या मनाची हुरहुर तो जाणतो. तुम्ही किती जोराने कशी हाक मारताय ते त्याला माहिती. अहो शिवमंदिरात कीर्तन होतं, अहो मंदिरात शिरले, बघतात तर काय, अहो मंदिराच्या मागच्या पडद्यावरती साक्षात दर्शन झालं हो महाराजांचं. संत गजानन महाराज की जय. मग कशाचे कीर्तन, उभयंता गेले धावून, जेवी द्रव्य घटाते पाहून, कृपण जाय हपापोनी. संतदास गणू महाराज की जय. अहो एखाद्या वासराला आपली गाय भेटावी ना, तसे धावत गेले हो. चातक पक्षी जसा वाट बघत असतो ना पहिल्या पाण्याच्या पावसाच्या थेंबाची, अहो तसंच झालं. महाराज आले, सगळं सोडलं, धावत गेले, चरणाशी बसले. महाराज महाराज काय खाणार हो तुम्ही? पहिला प्रश्न हा का हो? बघितलं होतं की सुरुवात महाराजांनी खाण्यापासून केली होती. अजून ते जायचं होतं डोक्यात ना की महाराज खाण्यासाठी नाही आले, आपल्याला भरवण्यासाठी आले. तर त्याच्या लगेच महाराजांनी विचारलं, महाराज काय खाणार? महाराज म्हणाले, अच्छा जा जा जा, त्या मांडणीच्या घरी जा आणि झुणका भाकर घेऊन ये. अहो पहिली आज्ञा होती. कधीतरी विचार करा, महाराज समोर आले, आपल्याला पहिली आज्ञा दिली तर आपण कुठे कुठे जाऊ. अहो धावले मांडणीच्या घरी. समोर मात्र पितांबर शिंपी उभे होते. पितांबरांसाठी ते पहिलं दर्शन होतं आणि रूपात तेही नाहून गेले होते. महाराजांनी दृष्टी रोखली, अपार मस्तकाकडे बघितलं हो पितांबराच्या. महाराजांना कळलं होतं, अगं हाही माझा, अरे हाही माझा अनन्य भक्तच की. महाराजांनी हातातला तुंबा दिला, म्हणाले काम कर, हा तुंबा घेऊन जा आणि मला पाणी घेऊन ये. मी आणू काय करतो? तो म्हणाला ठीक आहे. पण महाराजांनी ताकीद दिली,
आधी ही ठेवून बघूया. महाराज म्हणाले तो तुंबा घेऊन जायचा, त्या ओढ्याजवळच जायचं, पण ओंजळीने पाणी भरायचं नाही. तो तुंबा त्या पाण्यात बुडवायचा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन यायचं. अहो पहिली भेट, निष्ठा बघा. गेले, बघितलं त्या उन्हा नाल्याजवळ अगदी तळपाय भिजेल इतकंसं पाणी होतं. हो, इतकंसं पाणी होतं. पण निष्ठा काय होती? अल्पजला बघुनी पीतांबर, अल्पजला बघुनी पीतांबर, पीतांबराच्या विचार चित्ता, पीतांबराच्या विचार चित्ता, कसा भरू मी तुंबाता, कसा भरू मी तुंबाता, निष्ठा गुरुवचनी पीतांबर, निष्ठा गुरुवचनी पीतांबर, अल्पजला बघुनी पीतांबर, अल्पजला बघुनी पीतांबर, अल्पजला बघुनी पीतांबर. अहो इतकंसं पाणी बघितलं, पण निष्ठा प्रचंड होती. विचार केला नाही, पहिला नाही, दुसरा नाही, तुंबा घेतला आणि बुडवला हो त्या नाल्यात. अहो काय आश्चर्य. अहो आपला हात जाईल इतका खोल खड्डा त्या नाल्यात पडला आणि तुंबा स्फटिकासारख्या पाण्याने भरून वर आला. हो अहो पाणी कसलं गंगाजल असते, महाराजांनी पुरवलेलं. धावत गेला महाराजांजवळ, तुंबा दिला. महाराज शांतपणे जेवले, पाणीही प्यायले. बंकटलालांकडे जरा सुपारी मागितली. कसं असतं ना, भगवंत सद्गुरू आपल्याकडे एक मागायला जातो, पण आपल्याला फार वाटतं नाही मी हे पण देणार. अगदी थोडंसं तसंच झालं. बंकटलालांनी सुपारी दिली आणि बरोबर 2 पैसेही दिले. महाराज म्हणाले, अरे ह्या पैशांची तुम्हा व्यावहारिकांना गरज बरं का, मी फक्त शुद्ध भावावरती प्रसन्न होतो. अरे तुझा शुद्ध भाव होता, तुझा भाव होता म्हणून मी तुला दुसऱ्यांदा दर्शन दिलं. बंकटलाल सावरले. पुढे महाराज म्हणाले, कीर्तन ऐकायला आलात ना, चला कीर्तन ऐकायला जा. गोविंद बुवा टाकळीकर असे मोठे कीर्तनकार होते विदर्भातले. भागवतामधला 11व्या स्कंदामधलं एक श्लोक घेतला होता त्यांनी. पूर्वार्ध झाला, पूर्वरंग झालं आणि उत्तरंग प्रत्यक्ष महाराजांनी घेतला बरं का. कीर्तन झालं, बुवांना कळलं महाराज काहीतरी महान व्यक्तिमत्व आहे. अहो आमच्यासारख्या कीर्तनकारांना महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणाले अरे पोटा पाण्यासाठी हे करू नका. आज या मंचावरती महाराजांकडे एकच प्रार्थना आहे, जेव्हा जेव्हा ही माया या कीर्तनासाठी उभी राहील ना, हे कीर्तन कधीही पोटा पाण्यासाठी नसावं, हीच महाराजांचरणी. अर्थात महाराज तिथूनही अदृश्य झाले. परत हुरहुर लागली. आता मात्र बंकटलालांनी झालेला सगळा प्रसंग आपल्या पित्यांना सांगितला. ते खुश झाले. म्हणाले पुढच्या वेळेला महाराज भेटले की त्यांना घरी घेऊन ये, आपण गुरुपूजा करूया, तरच आपण धन्य होणार. अहो बाबांनी असं म्हटल्यावरती अत्यानंद झाला आणि तब्बल 4 दिवसांनी माणिक चौकामध्ये महाराजांचं पुनश्चः दर्शन झालं. अहो किती सुंदर बघा ना, माणिक चौकामध्ये हिऱ्याचं दर्शन व्हावं. हो काय ते चौक असेल. तिथे महाराजांना बघितलं आणि चरण धरले. आता म्हणाले आता काही मी तुम्हाला सोडत नाही महाराज, तुम्ही माझ्या घरीच चला. आणि साथ घातली महाराजांना. बालका परीती मूर्ती असे सतेज अंग कांती, बालका परीती मूर्ती असे सतेज अंग
अंगकांती मदन हावळाया पुलकी साचती असे हो काही ऐसे म्हणून कर ढोलक बंकटलाल हा चतुर स्वामी पुढे बसली पकड दिन होऊनिया सादर इथून जवळ घरदासाचे सगन हे कसे राहण्याचे बंकट हा विनवी स्वामी लागू द्या चरण मम दारी लागू द्या चरण मम दारी लागू द्या चरण मम दारी. अहो जेवढ्या आतुरतेने आपण त्याला साथ घालतो ना त्याच्यापेक्षा जास्त जोरात तो धावून येतो. पण साथ घाला हो, साथ घाला. अहो महाराज तयार झाले. अहो विचार करा, ही गुरुमूर्ती तयार झाली. हे जे बालकापरी आहे ना अगदी असंच रूप. काय सुंदर आहे. तर आपण ना कधीतरी आपण एखादा चित्रपट बघितला की आपण फार विचार करतो. असाच कधीतरी महाराजांबद्दल सुद्धा विचार करा हो, नक्की दर्शन देतील. अहो महाराज तयार झाले आणि शेगाव पंढरपूर झालं. अहो जशी वारी निघते तसा गोंधळ सुरू झाला. सडा पडल्या, रांगोळ्या पडल्या, तोरणं लागली आणि वाजत गाजत महाराजांना घेऊन सगळी शेगावकर मंडळी पोचले हो बंकटलालांच्या घरी. अहो बंकटलालांचं घर गोकुळ झालं. साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, साधू संत येती घरा. अहो महाराज घरी आले होते. का आले? आपण जर पहिल्यापासून आख्यान बघितलं तर शुद्ध भाव होता. अहो जसा शुद्ध भाव बंकटलालांचा होता आणि म्हणून बंकटलालांनी महाराजांवरती होता आणि म्हणून महाराजांनी बंकटलालांवरती कृपा केली होती, असा शुद्ध भाव महाराज आमच्याकडनंही ठेवा हो आणि आमच्यावरतीही अशीच कृपा करा. ही गजानन महाराजांच्या चरणी विनंती. आणि म्हणूनच स्वामी स्वरूपानंद पूर्वपदात म्हणतात, सद्गुरु स्वरूप अगाध पार, सद्गुरु स्वरूप अगाध पार. कायमी पामर, कायमी पामर, कैसे मानू सद्गुरु स्वरूप अगाध पार, सद्गुरु स्वरूप अगाध पार.
संतांनी भगवंताकडे जे मागणं मागितलं तेच मागणं त्या भगवंताकडे मागून मी ही आजची कीर्तन सेवा श्री संत गजानन चरणी रुजू करते. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी हेची माझी सर्व. नदे धन मुक्ती अन संपदा, नदे धन मुक्ती अन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी हेची माझी सर्व गोडी, हेची माझी सर्व गोडी, हेची माझी सर्व गोडी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, आज जे काही चांगलं झालं असेल ते अर्थात माझ्या गुरूंमुळे असेल. जर काही चूक झाली असेल तर सर्वस्वी ती माझी आहे. मला लहान मानून कृपया मला क्षमा करावी. तुम्हाला ओळख करून देते माझ्या साथीदारांची. संवादिनीवरती आहेत हरिभक्ती परायण सौ साधनाताई केळकर. या सुद्धा उत्तम कीर्तन करतात. आणि माझ्या गायन गुरु सौ स्वातीताई राईलकर यांच्याकडेही त्याही गाणं शिकतात. खूप छान साथ दिली. मला काही पार गाणं येतं यातला भाग नाही, पण या दोघांमुळे जे काही मी गाऊ शकले ते. पेटीवरती आहेत श्री आत्माराम मेस्त्री, बाळा मेस्त्री. तबलावरती क्षमा करा. हे ही कीर्तनाला म्हणजे दहिसर बोरिवली या विभागामध्ये कोणतंही कीर्तन असेल तर बाळा मेस्त्री म्हणून हे ओळखले जातात. उत्तम तबल्यावरती साथ देतात. आणि मला जे काही भीती होती ते सगळं या दोघांमुळे सहज शक्य झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासारखे श्रोते जर समोर बसले असतील ना, तर वक्ता म्हणून काय बोलावं आणि किती बोलावं हे मलाही कळलं नाही. वेळ खूप कमी होती. मी माझ्याकडनं प्रयत्न केला. श्री गजानन चरणी इतकीच प्रार्थना आहे की जे तुम्हाला देऊ शकले ते तुम्ही पुढे घेऊन जावं. धन्यवाद. जय गजानन.